हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहे 4.5 फ्रॉम द सेल्फिश जायंट. सेल्फिश म्हणजे स्वार्थी, जायंट म्हणजे राक्षस. ऑस्कर फिंगल ओ फ्लाहर्टी विल्स वाइल्ड्स वॉज अन आयरिश प्लेराईट, नॉवेलिस्ट, एसेइस्ट अँड अ पोएट. ऑस्कर फिंगल ओ फ्लाहर्टी विल्स वाइल्स हे आयरिश कादंबरीकार, निबंधकार आणि एक कवी होते. द सेल्फिश जायंट इज अ शॉर्ट फॅन्टसी स्टोरी फॉर चिल्ड्रन. सेल्फिश जायंट म्हणजे स्वार्थी राक्षस ही एक छोटीशी काल्पनिक कथा आहे लहान मुलांसाठी, विच रिव्हॉल्व्स अराउंड अ जायंट हू बिल्ड्स अ वॉल टू कीप चिल्ड्रन्स आउट ऑफ हिज गार्डन. तर ही कथा लहान मुले आणि एका राक्षसाभोवती फिरते की जो राक्षस लहान मुलांनी गार्डनमध्ये येऊ नये म्हणून एक भिंत बांधतो, बट लर्न्स कंपॅशन फ्रॉम द इनोसन्स ऑफ द चिल्ड्रन. पण लहान मुलांच्या निरागसतेमधून तो कंपॅशन म्हणजे दया आणि करुणा शिकतो, अशी ही स्टोरी आहे. फ्रॉम द सेल्फिश जायंट. Every afternoon, as they were coming from school, the children used to go and play in the giant's garden. रोज शाळेतून आल्यानंतर इव्हिनिंगच्या वेळी म्हणजे संध्याकाळी किंवा आफ्टरनूनमध्ये दुपारच्या नंतर मुलं जायंटच्या गार्डनमध्ये, राक्षसाच्या गार्डनमध्ये, बागेमध्ये खेळायला जायचे. इट वॉज अ लार्ज लवली गार्डन विथ सॉफ्ट ग्रीन ग्रास. ते एक भव्य असं मोठं सुंदर आणि मऊ गवत असलेलं गार्डन होतं. हिअर अँड देअर ओव्हर द ग्रास स्टूड ब्युटिफुल फ्लावर्स लाईक स्टार्स. इथे आणि तिथे अशी सर्वत्र बागेमध्ये सुंदरशी ताऱ्यांसारखी फुले आलेली होती. अँड देअर वर 12 पीच ट्रीज दॅट इन द स्प्रिंग टाईम ब्रोक आउट इन टू डेलिकेट ब्लॉसम ऑफ पिंक अँड पर्ल. आणि त्याच गार्डनमध्ये 12 अशी पीच नावाची फळांची झाडं असतात, तर ती होती. त्यांना वसंत ऋतूमध्ये अत्यंत छान मोहर फुटायचा, जो की पिंक कलरचा आणि मोती पडल्यासारखा दिसायचा. अँड इन द ऑटमन बोअर रिच फ्रूट. आणि त्यांना त्याच ऋतूमध्ये अशी सुंदरशी फळे लगडलेली दिसायची. द बर्ड सॅट ऑन द ट्रीज अँड सँग सो स्वीटली दॅट द चिल्ड्रन यूज्ड टू स्टॉप देअर गेम्स इन ऑर्डर टू लिसन टू देम. त्या झाडांवरती पक्षी येऊन बसायचे आणि ते एवढे सुंदर गाणे म्हणायचे की खेळणारी मुलंसुद्धा त्यांचा खेळ थांबवून थोडा वेळ त्या पक्ष्यांचं गाणं ऐकायचे. हाव हॅपी वी आर, दे क्राईड टू इच अदर. आणि ते एकमेकांना सांगायचे की आपण किती आनंदी आहोत. वन डे द जायंट केम बॅक. एके दिवशी तो राक्षस माघारी आला. ही हॅड बीन टू विजिट हिज फ्रेंड द कॉर्निश ओगर अँड हॅड स्टेड विथ हिम फॉर 7 years. तो त्याच्या कॉर्निश ओगर या मित्राला भेटायला गेला होता आणि तो तिथेच 7 वर्ष राहिला होता. आफ्टर द 7 years ही डिटरमाइंड टू रिटर्न टू हिज ओन कॅस्टल. 7 वर्षांनंतर त्याला आता त्याच्या स्वतःच्या किल्ल्यामध्ये परत यावं असं वाटलं होतं, म्हणजे तो आला होता. वेन ही अराइव्ड ही सॉ द चिल्ड्रन प्लेइंग इन द गार्डन. जेव्हा तो माघारी आला तेव्हा त्याने पाहिलं त्याच्या गार्डनमध्ये लहान मुलं खेळत होती. व्हॉट आर यू डुईंग हिअर, ही क्राईड इन अ व्हेरी ग्रफ व्हॉइस अँड द चिल्ड्रन रॅन अवे. तुम्ही इथे काय करता आहात, तो अत्यंत रागाने खिंचाळला किंवा कर्कश आवाजात ओरडला. ते ऐकून मुले तिथून पळून गेली. माय ओन गार्डन इज माय ओन गार्डन. ही बाग माझी आहे, माझी स्वतःची. सेड द जायंट. असा तो राक्षस बोलतो. एनी वन कॅन अंडरस्टँड दॅट अँड आय विल अलाव नो बडी टू प्ले इन इट बट माय सेल्फ. माझ्या व्यतिरिक्त या बागेमध्ये कोणीही खेळू शकत नाही आणि हे सर्वांना समजलं पाहिजे. सो ही बिल्ड अ हाय वॉल ऑल अराउंड इट. त्यामुळे तो त्या बागेच्या भोवती एक भिंत बांधतो. अँड पुट अप अ नोटीस बोर्ड. आणि त्याच्यावरती एक सूचना फलक लावतो. त्या सूचना फलकावरती असं लिहिलेलं आहे, ट्रेस पासर्स विल बी प्रोसिक्युटेड. म्हणजे बेकायदेशीरपणे घुसणाऱ्यांवरती कायदेशीर कारवाई केली जाईल. ही वॉज अ व्हेरी सेल्फिश जायंट. तो अत्यंत स्वार्थी असा राक्षस होता. द पुअर चिल्ड्रन हॅड नाव हिअर टू प्ले. आता त्या लहान मुलांना खेळण्यासाठी कोणतीही जागा राहिली नव्हती. दे ट्राईड टू प्ले ऑन द रोड बट द रोड वॉज व्हेरी डस्टी अँड फुल ऑफ हार्ड स्टोन्स. त्यांनी रस्त्यावरती खेळण्याचा सुद्धा प्रयत्न केला, पण रस्त्यावरती अतिशय जास्त धूळ होती आणि त्याच्यावरती खडबडीत असे दगडसुद्धा होते.
अँड दे डिड नॉट लाईक इट. आणि लहान मुलांना ते आवडत नव्हते. दे यूज टू वँडर राउंड द हाय वॉल्स वेन देअर लेसन्स वर ओव्हर अँड टॉक अबाउट द ब्युटिफुल गार्डन इनसाइड. ते त्यांचा लेसन कंप्लीट झाल्यानंतर म्हणजे त्यांचा स्टडी कंप्लीट झाल्यानंतर ते जेव्हा खेळण्यासाठी बाहेर यायचे त्यावेळी ती लहान मुले त्या गार्डनच्या भोवती फिरायचे आणि गार्डनमध्ये होतो तेव्हा आपण किती मजा करायचो आणि किती खेळायचो या विषयावरती बोलायचे. हाव हॅपी वी वर देअर. आपण तिथे किती आनंदी होतो. दे सेड टू इच अदर. ते एकमेकांसोबत असं बोलायचे. देन द स्प्रिंग केम. त्यानंतर वसंत ऋतू आला. अँड ऑल ओव्हर द कंट्री देअर वर लिटिल ब्लॉसम अँड लिटिल बर्ड्स. आणि पूर्ण कंट्रीमध्ये पूर्ण सर्वत्र छोटे छोटे पक्षी आणि छोटा छोटा मोहर झाडांना फुटायला लागला होता. ओन्ली इन द गार्डन ऑफ द सेल्फिश जायंट इट वॉज स्टील विंटर. परंतु त्या स्वार्थी राक्षसाच्या गार्डनमध्ये मात्र हिवाळाच होता. द बर्ड्स डिड नॉट केअर टू सिंग इन इट ॲज देअर वर नो चिल्ड्रन्स. तिथे लहान मुलं नव्हती त्यामुळे पक्षी तिथं गाणे म्हणण्यासाठी येण्याची कृपा बिलकुलच करत नव्हते. अँड द ट्रीज फॉगॉट टू ब्लॉसम. झाडेही तिथं मोहर आणण्याचं विसरूनच गेली होती. वन्स अ ब्युटिफुल फ्लावर पुट इट्स हेड आउट फ्रॉम द ग्रास बट वेन इट सॉ द नोटीस बोर्ड इट वॉज सो सॉरी फॉर द चिल्ड्रन दॅट इट स्लीप्ड बॅक इन टू द गार्डन अगेन अँड वेंट ऑफ टू स्लीप. अचानक एके दिवशी एका सुंदर अशा फुलाने त्याचं डोकं वरती काढलं गवतातून. पण जेव्हा त्याने तो नोटीस बोर्ड पाहिला तेव्हा त्याला त्या लहान मुलांसाठी फारच दुःख वाटलं आणि त्याने त्याची मान पुन्हा एकदा खाली जमिनीमध्ये घालून ते झोपी गेलं. द ओनली पीपल हू वॉज प्लीज्ड वर द स्नो अँड द फॉरेस्ट. या सर्व लोकांमध्ये आनंदी असणारे असे फक्त दोनच लोक होते. ते म्हणजे स्नो आणि फ्रोस्ट म्हणजे धुके आणि दवबिंदू. हे खूप आनंदी झाले होते. स्प्रिंग हॅज फॉरगॉटन दिस गार्डन. वसंत ऋतू तर या गार्डनला या बागेला पूर्णतः विसरूनच गेला होता. दे क्राईड. दे क्राईड म्हणजे जे स्नो आणि फ्रोस्ट होते म्हणजे दवबिंदू आणि धुके असं म्हणू लागले होते की वसंत ऋतू आता या बागेला विसरला आहे. सो वी विल लिव्ह हिअर ऑल द इयर राऊंड. म्हणजे आता आपण इथे पूर्ण वर्षभर राहू शकतो असं प्लॅनिंग आहे स्नोचं आणि फ्रोस्टचं. द स्नो कवर्ड अप द ग्रास विथ हर ग्रेट व्हाईट क्लोक. म्हणजे बर्फाने त्याच्या क्लोकने म्हणजे त्याच्या अंगरख्याने किंवा झग्याने पूर्ण गार्डनवरचं गवत झाकून टाकलेलं आहे. अँड द फ्रोस्ट पेंटेड ऑल द ट्रीज सिल्वर. आणि दवबिंदूंनी सर्व झाडांना सिल्वर कलर दिलेला आहे, चंदेरी रंग दिलेला आहे. म्हणजे दवबिंदूंचा कलर हा चंदेरी दिसतो म्हणून असं म्हटलेलं आहे. देन दे इन्व्हायटेड द नॉर्थ विंड टू स्टे विथ दॅम अँड ही केम. यानंतर त्यांनी नॉर्थ विंडला म्हणजे उत्तरीय वाऱ्यांना सुद्धा आमंत्रण दिलं आणि ते वारे आले. ही वॉज रॅप्ड इन अ फर्स अँड ही रोड ऑल डे अबाउट द गार्डन अँड ब्लीव द चिमनी स्पॉट डाऊन. त्यानंतर ते वारे लोकरीमध्ये गुरफटल्यासारखे आले. ते दिवसभर इकडून तिकडे रोअर करायचे म्हणजे घुमत राहायचे आणि गोंगावत राहायचे. त्यांनी धुरांडे जे होते ते सुद्धा भिजवून टाकले होते. दिस इज अ डिलाइटफुल स्पॉट ही सेड वी मस्ट आस्क द हेल टू विजिट. यानंतर ते उत्तरीय वारे म्हणतात की ही जागा तर अत्यंत आनंददायी आहे. आता आपण गारांना सुद्धा बोलावलं पाहिजे. हेल म्हणजे गारा. गारांना आता ते आमंत्रित करणार आहेत. सो द हेल केम आणि गारा सुद्धा येतात. एव्हरी डे फॉर 3 hours he rattled on the roof of the castle till he broke most of the slate, and then he ran round and round the garden as fast as he could go. त्याच्यानंतर गारा साधारणतः 3 तास सलग रॅटल करायच्या म्हणजे खडखडाट करायच्या जोरजोराने त्या कॅस्टलच्या म्हणजे किल्ल्याच्या रूफवरती छतावरती जोरजोराने पडायच्या. त्यामुळे बरेचसे छताची जी कौलं होती ती तुटली होती. अँड देन ही रॅन राऊंड अँड राऊंड द गार्डन ॲज फास्ट ॲज ही कुड गो. आणि त्यांना त्यानंतर जेवढ्या वेगाने इकडून तिकडे धावता येईल तेवढ्या वेगाने त्या फिरू लागल्या होत्या. ही वॉज ड्रेस्ड इन अ ग्रे अँड हिज ब्रीथ वॉज लाईक आईस. आणि त्या राखाडी रंगाच्या दिसायच्या आणि अगदी थंडगार होत्या जणू काही बर्फच. I cannot understand why the spring is so late in coming, said the selfish giant, as he sat at the window and looked out at his cold, white garden. तो त्याच्या थंडशा बाहेर
च्या पांढऱ्या रंगाच्या गार्डनकडे पाहून विचार करू लागला की वसंत ऋतूने यावर्षी येण्यासाठी एवढा उशीर का बरं केलेला आहे. आय होप देर विल बी चेंज इन द वेदर. मला आशा आहे की वातावरणामध्ये बदल होईल. बट द स्प्रिंग नेवर केम नॉट द समर. पण वसंत ऋतू आलाच नाही आणि उन्हाळासुद्धा आला नाही. द ऑटमन गेव गोल्डन फ्रूट टू एव्हरी गार्डन बट टू द जायंट्स गार्डन शी गेव नन. शरद ऋतूमध्ये बऱ्याचशा झाडांना फळं येऊ लागली, परंतु त्या स्वार्थी राक्षसाच्या बागेमध्ये मात्र फळं नाहीत आली. ही इज टू सेल्फिश. तो खूपच जास्त स्वार्थी होता. शी सेड. असं कोण म्हणतंय? शी म्हणजे ऋतू. ऋतू असे म्हणायला लागलेले आहेत की तो गार्डन कसा आहे, खूपच, तो जायंट कसा आहे, खूपच स्वार्थी आहे, त्यामुळे त्यांनी त्याच्या बागेमध्ये येणं पसंत केलं नाही. सो इट वॉज ऑलवेज विंटर देअर अँड द नॉर्थ विंड अँड द हेल अँड द स्नो डान्स्ड अबाउट थ्रू द ट्रीज. त्यामुळे तिथं पूर्ण काळ हिवाळा होता, उत्तरीय वारे होते, गारासुद्धा होत्या, बर्फ होता आणि बर्फ आणि गारा तिथे सतत झाडांमधून बागडत असायच्या. One morning the giant was lying awake in a bed when he heard some lovely music. अचानक त्याला, त्या स्वार्थी राक्षसाला सुंदर असं गाणं ऐकू आल्यासारखं वाटलं, म्हणून तो त्याच्या बेडवरती पडल्या पडल्याच डोळे उघडून बसला. इट साऊंडेड सो स्वीट टू हिज इयर्स दॅट ही थॉट इट मस्ट बी द किंग्स म्युझिशियन पासिंग बाय. त्याला तो आवाज अतिशय सुंदर वाटला होता, त्यामुळे त्याला असं वाटलं की जणू हे इथून राजाचे गवईत चाललेले आहेत. इट वॉज रिअली ओनली अ लिटिल लिनेट सिंगिंग आउटसाइड हिज विंडो. आणि त्याच्या खिडकीच्या बाहेर खरोखर पाहायला गेलं तर एक पक्षी, लिनेट नावाचा पक्षी, सुंदर असं गाणं म्हणत होता. बट इट वॉज सो लॉंग सिन्स ही हॅड हर्ड अ बर्ड सिंग इन हिज गार्डन दॅट इट सीम्ड टू हिम टू बी द मोस्ट ब्युटिफुल म्युझिक इन द वर्ल्ड. पण त्याने बराच काळ कोणत्याही पक्षाचं गाणं ऐकलेलं नव्हतं, त्यामुळे त्याला या पक्षाचा आवाज हा दुनियेत, जगात सर्वात सुंदर वाटत होता. देन द हेल स्टॉप्ड डान्सिंग ओव्हर हिज हेड. यानंतर गारांनी त्याच्या डोक्यावरती होणारा वर्षाव बंद केला होता. अँड द नॉर्थ विंड सीज्ड रोअरिंग अँड द डेलिशियस परफ्यूम केम टू हिम थ्रू द ओपन कॅसमेंट. त्यानंतर उत्तरीय वाऱ्यांनी त्यांचं घुंगावणं बंद केलं आणि त्याच्या उघड्या अशा कॅसमेंटमधून म्हणजे खिडकीमधून सुंदर असा सुगंध येऊ लागला. आय बिलीव्ह द स्प्रिंग हॅज कम ॲट लास्ट सेड द जायंट अँड ही जम्प्ड आउट ऑफ द बेड अँड लुक्ड आउट. अखेरीस वसंत ऋतू इथे आला आणि मला याचा विश्वास होता, असा तो स्वार्थी राक्षस म्हणतो आणि उडी मारून बेडवरून खाली उतरतो आणि बाहेर पाहतो. व्हॉट डिड ही सी. बाहेर पाहिल्यानंतर त्याला काय दिसतं? ही सॉ अ मोस्ट वंडरफुल साईट. तो आता एक मनोहर दृश्य पाहत होता. थ्रू अ लिटिल होल इन द वॉल द चिल्ड्रन हॅड क्रेप्ट इन अँड दे वर सिटिंग इन द ब्रांचेस ऑफ द ट्रीज. त्याने बांधलेल्या भिंतीमधून, एका छोट्याशा होलमधून ती मुले आत येत होती आणि झाडाच्या फांद्यांवरती बसलेली होती. इन एव्हरी ट्री दॅट ही कुड सी देअर वॉज अ लिटिल चाइल्ड. प्रत्येक झाडावरती एक लहान मूल बसलं होतं. अँड द ट्रीज वर सो ग्लॅड टू हॅव द चिल्ड्रन बॅक अगेन दॅट दे हॅड कवर्ड दमसेल्व्स विथ ब्लॉसम. आणि लहान मुलं त्यांच्याकडे, झाडांकडे परत आलेली पाहून झाडांना एवढा आनंद झाला होता की झाडांनी स्वतःला मोहर फुटला होता, झाडांना मोहर फुटला होता. अँड वर वेविंग देअर आर्म्स जेंटली अबाउट द चिल्ड्रन्स हेड. आणि ही झाडे आता त्यांच्या फांद्या मुलांच्या डोक्यांवरती झुलवत होती. द बर्ड्स वर फ्लाईंग अबाउट ट्विटरिंग विथ डिलाईट अँड द फ्लावर्स वर लुकिंग अप थ्रू द ग्रीन ग्रास अँड लाफिंग. तिथे असलेले लहान लहान पक्षी जे होते ते आनंदाने किलबिलाट करू लागले होते. छोटी छोटी फुलं जी होती ती आता वरती बघून, हिरव्या गवतातून वरती डोकावून हसत होती. इट वॉज अ लवली सीन. आणि हा अतिशय सुंदर असं दृश्य होतं. ओनली इन वन कॉर्नर इट वॉज स्टील विंटर. परंतु बागेच्या एका कॉर्नरमध्ये, एका कोपऱ्यामध्ये अजूनही हिवाळाच होता. इट वॉज द फार्देस्ट कॉर्नर ऑफ द गार्डन. तो बागेमधील अत्यंत दूरचा कोपरा होता. अँड इन इट वॉज स्टँडिंग अ लिटिल बॉय. आणि तिथे एक लहानसा मुलगा उभा होता. ही वॉज सो स्मॉल दॅट ही कुड नॉट रीच अप टू द ब्रांचेस ऑफ द ट्री. तो एवढा लहान होता की प्रयत्न करून सुद्धा तो झाडाच्या फांद्यांपर्यंत पोहोचू शकत नव्हता. अँड ही वॉज वँडरिंग ऑल अराउंड इट क्राईंग बिटरली. आणि तो रडत रडतच तिथे झाडाच्या आजूबाजूला फिरत होता. द पुअर ट्री वॉज स्टील कवर्ड विथ फ्रोस्ट अँड स्नो अँड द नॉर्थ विंड वॉज ब्लोईंग अँड रोअरिंग अबाव इट. आणि त्या बिचाऱ्या झाडाच्या अवतीभोवती अजूनही
नॉर्थ विंड म्हणजे उत्तरीय वारे वाहतच होते. तो फ्रॉस्ट आणि स्नोने, दवबिंदू आणि बर्फाने आच्छादला होता. क्लाइंब अप लिटिल बॉय सेड द ट्री. ते झाड म्हणत होतं की वरती चढ लहान मुला. अँड बेंट इट्स ब्रांचेस डाऊन ॲज लो ॲज इट कुड बट द बॉय वॉज टू टायनी. आणि झाड त्याला शक्य होईल तितक्या त्याच्या फांद्या त्या लहान मुलापर्यंत पोहोचवण्यासाठी खाली वाकवत होतं, परंतु तो मुलगा खूपच लहान होता. अँड द जायंट्स हार्ट मेल्टेड ॲज ही लुक्ड आउट. आणि जसा जायंट राक्षस त्या दृश्याकडे पाहतो त्याचं हृदय तिथेच द्रवून जातं, म्हणजे तो पाघळतो. हाऊ सेल्फिश आय हॅव बीन, ही सेड. तो स्वतःलाच म्हणतो, मी किती स्वार्थी होतो. नाव आय नो वाय द स्प्रिंग वूड नॉट कम हिअर. आता मला समजलं आहे की वसंत ऋतू इथे का आलेला नाही. आय विल पुट that poor little boy on the top of the tree, and then I will knock down the wall, and my garden shall be the children's playground forever. आता मी त्या लहान मुलाला उचलून झाडाच्या वरती बसवतो आणि त्यानंतर ती भिंत पाडतो आणि माझं गार्डन कायमचं या मुलांसाठी खेळण्याचं मैदान बनवतो. ही वॉज रिअली व्हेरी सॉरी फॉर वॉट ही हॅड डन. त्याने जे काही केलं होतं त्याबद्दल तो फारच दुःखी झाला होता. सो ही crept downstairs and opened the front door quickly, softly, quite softly, and went out into the garden. यानंतर तो हळूच खाली जातो आणि अगदी अलगदपणे दरवाजा उघडतो आणि गार्डनमध्ये निघून जातो. बट when the children saw him, they were so frightened that they all ran away. पण जसे लहान मुले त्याला पाहतात ते सर्व भीतीने तिथून पळून जातात. अँड द गार्डन बिकेम विंटर अगेन. आणि पुन्हा एकदा त्या बागेमध्ये हिवाळा पसरतो. ओनली द लिटिल बॉय डिड नॉट रन फॉर हिज आईज वर सो फुल ऑफ टीयर्स दॅट ही डिड नॉट सी द जायंट कमिंग. फक्त तो लहान मुलगा जो असतो तो तिथून जात नाही, कारण त्याच्या डोळ्यामध्ये रडून पाणी आलेलं असतं आणि डोळ्यामधल्या पाण्यामुळे त्याला तो राक्षस येताना दिसतच नाही. अँड द जायंट स्टोल अप बिहाइंड हिम अँड टूक हिम जंटली इन हिज हँड. तो राक्षस त्याच्या मागे येऊन उभा राहतो आणि अत्यंत अलगदपणे त्याला स्वतःच्या हातात उचलतो. अँड पुट हिम अप इन टू द ट्री. आणि त्याला झाडावरती बसवतो, त्या लहान मुलाला झाडावरती बसवतो. अँड द ट्री ब्रोक ॲट वन्स इन टू ब्लॉसम. अँड द बर्ड्स केम अँड अँड सॅंग ऑन इट. अँड द लिटिल बॉय स्ट्रेच्ड आउट हिज आर्म अँड फ्लंग देम राउंड द जायंट्स नेक अँड किस्ड हिम. तर यामुळे झाड अत्यंत आनंदी होतं आणि झाडाला मोहर फुटतो. पक्षीही तिथे येऊन गाणे म्हणू लागतात. यामुळे तो लहान मुलगा इतका आनंदी होतो की तो त्याचे हात लांबून त्या राक्षसाच्या गळ्यामध्ये विळखा टाकतो आणि त्याला किस करतो, त्याचं चुंबन घेतो. अँड द अदर चिल्ड्रन्स वेन दे सॉ दॅट द जायंट वॉज नॉट विक्ड एनी लॉंगर केम रनिंग बॅक अँड विथ दॅम केम द स्प्रिंग. जसे बाकीचे लहान मुलंसुद्धा पाहतात की हा राक्षस आता फारसा दुष्ट नाही आहे, ते पाहून ती मुलंही सर्व धावत येतात बागेमध्ये आणि त्यांच्यासोबत वसंत ऋतूसुद्धा येतो. इट इज युअर गार्डन नाव लिटिल चिल्ड्रन सेड द जायंट. अँड ही टूक अ ग्रेट ॲक्स अँड नॉक डाऊन द वॉल. आता ही बाग तुमची आहे लहान मुलांनो, असं तो राक्षस बोलतो आणि तो त्याची मोठीशी कुऱ्हाड घेतो आणि ती भिंत पाडून टाकतो. And when the people were going to market at 12 o'clock, they found the giant playing with the children in the most beautiful garden they had ever seen. 12 वाजता, दुपारी 12 वाजता कामाला किंवा मार्केटमध्ये जाणारे लोक पाहतात की आता त्या सुंदर अशा दुनियेतल्या सर्वात सुंदर अशा गार्डनमध्ये राक्षस आणि मुलं ही खेळत आहेत. फ्रॉम द सेल्फिश जायंट बाय ऑस्कर विल्डी. ऑस्कर विल्डी यांच्या सेल्फिश जायंटमधून ही कथा घेण्यात आलेली आहे. Thank you.